नमस्कार मित्रांनो, मी अमर स्पर्धा मित्र चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत द हिंदू न्यूजपेपरमधली बातमी. तर मित्रांनो, सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझा मोबाईल नंबर आहे 8208253845. या नंबरवर तुम्ही मेसेज करू शकता, जेणेकरून मी तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन करेन. बघा मित्रांनो, आपली बातमी आहे बघा, पोलीस फाईल FIR इन बेलसापूर ट्रेन क्रॅश. ओके, पोलिसांनी FIR फाईल केला तर बिलसापूर येथे एक ट्रेन क्रॅश झालेली आहे. ओके, म्हणजे ट्रेन कोसळलेली आहे. तर याबाबत ही बातमी आहे बघा. Police say railways finding that the crew failed to control the passenger train at red signal will be part of the probe. Commissioner of Railway Safety will begin investigation, says government. बघा, पोलीस म्हणतात रेल्वेज फाइंडिंग दॅट द क्रू फेल्ड टू कंट्रोल द पॅसेंजर. बघा, पोलीस असं म्हणतात की रेल्वे शोधत आहे काय, दॅट द क्रू म्हणजेच कोण, तर रेल्वेचा जो कर्मचारी असतो त्याला क्रू असं आपण म्हटलं जातं. तर रेल्वेचा जो कर्मचारी आहे, जो क्रू आहे, तो फेल्ड झाला. बघा, फेल्ड म्हणजे अपयशी झाला. कशासाठी? टू कंट्रोल द पॅसेंजर ट्रेन. टू कंट्रोल द पॅसेंजर ट्रेन, जी पॅसेंजर ट्रेन होती ती पॅसेंजर ट्रेन नियंत्रणात आणण्यासाठी तो अपयशी ठरला. ॲट रेड सिग्नल विल बी पार्ट ऑफ देअर प्रोब. आणि त्यांच्या तपासणीमधून, प्रोब म्हणजे काय, तपासणी, त्यांच्या तपासणीमधून असं कळालं की ज्यावेळेला त्यांना रेड सिग्नल मिळालेला होता त्यावेळेला रेल्वेचा जो क्रू असतो, जो लोको पायलट असतो, तो ट्रेनला कंट्रोल करण्यामध्ये अपयशी ठरला. पुढे बघा, कमिशनर ऑफ रेल्वे सेफ्टी विल बिगिन इन्व्हेस्टिगेशन, सेज गव्हर्नमेंट. बघा, गव्हर्नमेंट सेज, सरकार असं म्हणतं की कमिशनर ऑफ रेल्वे, ऑफ म्हणजे साचीचे, रेल्वेचे जे कमिशनर आहेत बघा, कमिशनर ऑफ रेल्वे सेफ्टी म्हणजे रेल्वे सुरक्षाचे जे कर्मचारी आहेत ते इन्व्हेस्टिगेशन सुरू करतील. इथे सिंपल फ्युचरची रचना आहे बघा. सब्जेक्ट झाला कमिशनर ऑफ रेल्वे सेफ्टी, सब्जेक्ट नंतर विल वापरलाय आणि फर्बचा फर्स्ट फॉर्म म्हणजे बिगिन वापरलाय, म्हणजे स्ट्रक्चर तयार झालं. सब्जेक्ट प्लस शाल विल प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट, म्हणजे अशी घटना जी भविष्य काळामध्ये घडते. मग यामध्ये अशी घटना घडली की सरकार म्हणतं की ते इन्व्हेस्टिगेशन सुरू करतील. ओके, चला पुढे बघा. The Chhattisgarh police on Wednesday registered a case of death by negligence and other offenses against unknown persons in connection with Tuesday's train accident in Belsapur, in which a passenger train collided with a stationary goods train. बघा, द छत्तीसगड पोलीस, छत्तीसगडच्या पोलिसांनी ऑन वेनसडे, मित्रांनो वार सांगायचं आहे तुम्हाला तर वारासमोर तुम्हाला ऑन हे प्रिपोजिशन घ्यावं लागतं, म्हणून ऑन वेनसडे म्हणजे बुधवारी. ओके, ऑन वेनसडे, ऑन संडे, ऑन ट्यूजडे, ऑन सॅटर्डे असं तुम्हाला वापरता येतं, म्हणून इथे ऑन वापरलं. मग छत्तीसगड पोलिसांनी बुधवारी म्हटलं काय, तर रजिस्टर्ड अ केस ऑफ डेथ, रजिस्टर्ड नोंदणी केली, अ केस ऑफ डेथ. ओके, डेथची केस बाय, कशामुळे, तर निग्लिजन्स, निग्लिजन्सचा अर्थ होते दुर्लक्षपणा करणे, तर दुर्लक्षपणा करणे कुणाच्या तरी. ओके, अँड अदर ऑफेन्सेस, अदर म्हणजे इतर, ऑफेन्सेस म्हणजेच काय, तर गुन्हे. बघा, पोलिसांनी काय रजिस्टर केलंय, तर निग्लिजन्स, कुणाचा तरी दुष्काळजीपणा याला भावी ठरलाय, किंवा कुणाच्या तरी किंवा इतर गुन्हे त्यामध्ये ठरलेले आहेत. अगेन्स्ट, कुणाविरुद्ध त्यांनी तक्रार दाखल केलीच बघा, अननोन पर्सन, अननोन पर्सन म्हणजे अनोळखी व्यक्ती. बघा, नोन म्हणजे माहिती असलेला, अननोन म्हणजे अनोळखी, अननोन पर्सन बद्दल इन कनेक्शन विथ, बघा, इन कनेक्शन विथ द ट्यूजडेज ट्रेन ॲक्सिडेंट. बघा, जो ट्यूजडेला मंगळवारी ट्रेन ॲक्सिडेंट घडला, कुठे घडला, इन बेलसापूर, बेलसापूरमध्ये इन प्रिपोजिशन वापरलं. ओके, इन विच म्हणजे ज्यामध्ये, अ पॅसेंजर ट्रेन, अ कुणासाठी, एक सांगण्यासाठी, अ पॅसेंजर ट्रेन, एक पॅसेंजर ट्रेन कोलायडेड विथ, कोलायडेडचा अर्थ होतो धडकणे. ओके, कोलायडेड विथ म्हणजे काय, तर धडकणे. कोलायड सोबत नेहमी विथ वापरतात, म्हणजे फ्रेज झाली. कोलायडेड विथ अ स्टेशनरी गुड्स ट्रेन. मित्रांनो, अ स्टेशनरी, स्टेशनरीचा अर्थ होतो स्थिर म्हणजे थांबलेली. गुड्स ट्रेन, गुड्सचा अर्थ होतो मालाची, माल वाहतूकची जी ट्रेन असते ना, आपण म्हणतो ना मालगाडी, त्या प्रकारची. एक थांबलेली मालगाडी होती आणि थांबलेल्या मालगाडीला ती एक ट्रेन काय झाली, कोलाइड झाली म्हणजे धडकली. 11 people were killed in the accidents, the railways said. 11 people were killed म्हणजे 11 लोक त्यामध्ये मरण पावले. ओके, 11 people were killed. ओके, पॅसिव्ह व्हॉइसची रचना आहे म्हणून इथे वर नंतर फित्री वापरलं. 11 लोक त्या पॅसेंजरच्या ट्रेनमध्ये, त्या ॲक्सिडेंटमध्ये मरण पावले असं त्यांनी सांगितलं. पुढे बघा, Belsapur Superintendent of Police Rajneesh Singh said the FIR was registered on the basis of memo submitted by the railways on Tuesday. बघा, बिलसापूरचे सुप्रिटेंडंट ऑफ पोलीस रजनीश सिंग म्हणाले, ओके, सेड म्हणाले, द FIR वॉज रजिस्टर्ड. FIR म्हणजेच काय, तर फर्स्ट इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट. तो FIR वॉज रजिस्टर्ड, बघा पॅसिव्हची रचना आहे, तो FIR रिपोर्ट नोंदवण्यात आला
ऑन द बेसिस म्हणजे आधारावर कशाच्या, तर मेमो सबमिटेड बाय रेल्वेज, जी माहिती किंवा मेमो पाठवण्यात आला होता रेल्वेने मंगळवारी, त्यावरती FIR दाखल करण्यात आला. ही ॲडेड दॅट, आणि त्यांनी यामध्ये असं ॲड केलं की an initial probe by the railways which found that the crew had failed to control the passenger train at a red signal will also be a part of the police investigation. बघा, ही added that त्यांनी ॲड केलं की किंवा आपलं म्हणणं सांगितलं की an initial probe, इनिशियलचा अर्थ होतो प्राथमिक किंवा प्रथम स्वरूपाचा, आणि प्रोब म्हणजे तपासणी. मग प्रथम किंवा प्रारंभिक तपासणीमध्ये कुणाकडून, बाय म्हणजे कडून, कुणाकडून, रेल्वेकडून केलेल्या प्राथमिक तपासणीमध्ये असं दाखलं की विच फाउंड दॅट, असं आढळलं की, आहे की नाही, द क्रू हॅड फेल्ड, इथे पास्ट परफेक्टची रचना आहे. द क्रू झाला सब्जेक्ट, सब्जेक्ट नंतर हॅड वापरलाय, फेल्स वापरलं फी3 म्हणजे पास्ट परफेक्टची रचना. अशी घटना जी भूतकाळामध्ये होऊन गेलेली होती. द क्रू हॅड फेल्ड, क्रू होता जो रेल्वेचा कर्मचारी होता तो अपयशी ठरला टू कंट्रोल द पॅसेंजर ट्रेन ॲट रेड सिग्नल. जेव्हा रेड सिग्नल दाखवण्यात आलेलं होतं त्यावेळेला ती ट्रेन कंट्रोल करण्यामध्ये रेल्वेचा कर्मचारी अपयशी ठरला. विल ऑल्सो बी अ पार्ट ऑफ द पोलीस इन्व्हेस्टिगेशन, आणि हे सुद्धा पोलिसांच्या तपासाचा एक भाग असेल असं ते म्हणाले. पुढे बघा, द रिपोर्ट प्रिपेअर्ड बाय द 5 एक्सपर्ट फाउंड दॅट द क्रू ऑफ ट्रेन नंबर 68733 मेमू लोकल failed to control the train at danger signal number AJ5 and collided with the rear brake fan last coach of train number MDIT goods train. ओके, बघा आता द रिपोर्ट, जो रिपोर्ट आहे, अहवाल आहे, प्रिपेअर्ड बाय 5 एक्सपर्ट, 5 एक्सपर्ट लोकांनी तो अहवाल, जो रिपोर्ट प्रिपेअर केला, तयार केला. अँड फाउंड दॅट, फाइंड म्हणजे सापडणे, फाइंडचं विटू होतं फाउंड, आहे की नाही, आढळलं किंवा सापडलं, फाउंड दॅट, आणि असं आढळलं की किंवा असं सापडलं की द क्रू ऑफ ट्रेन, रेल्वेचा जो कर्मचारी होता, ट्रेनचा नंबर दिलाय 68733, ती मेमो लोकल ट्रेन होती, फेल्ड, अपयशी ठरली टू कंट्रोल द ट्रेन, त्या ट्रेनला कंट्रोल करण्यासाठी ॲट डेंजर सिग्नल, ज्या वेळेला त्याला डेंजर सिग्नल मिळालं होतं, AJ5 अँड कोलायडेड विथ, आणि ती धडकली कशाला, तर रिअर ब्रेक फॅन म्हणजे लास्ट कोच, ज्या त्या लास्ट कोच होता, म्हणजेच काय तर ती मालगाडी होती, त्या मालगाडीचा लास्ट कोच, शेवटचा डब्बा होता, त्याचा नंबर सुद्धा दिलाय. ती गुड्स ट्रेन होती, मालवाहतूक ट्रेन होती, ती स्टेशनरी होती, थांबलेली होती, आणि थांबलेल्या ट्रेनला त्या रेल्वेने धडक मागून दिलेली होती. इट इज सेड दॅट, आणि असं म्हणलं की द क्रू कमिटेड अ सिग्नल पास्ट ॲट डेंजर. क्रू कमिटेड, कमिट म्हणजे गुन्हा केला, त्या क्रूने, कर्मचाऱ्याने गुन्हा केला, सिग्नल पास केलं त्याने, ओके, ॲट डेंजर व्हायोलेशन, डेंजर व्हायोलेशन, धोका, व्हायोलेशन म्हणजेच काय तर एखादी कायदा तोडणे, व्हायोलेट करणं असं आपण म्हणतो. ज्यावेळेला त्याला डेंजरचं सिग्नल मिळालेलं होतं तरीसुद्धा त्याने ट्रेन थांबवलेली नव्हती, आहे की नाही, म्हणजे त्याच्या निष्काळजीपणामुळे ती धडकली. ॲन इन्स्टंट ऑफ ओव्हर शूटिंग अ रेड सिग्नल, इन्स्टंट त्याचं एक उदाहरण झालं, इन्स्टंट म्हणजे उदाहरण, ओव्हर शूटिंग अ रेड सिग्नल, तर रेड सिग्नलला त्यांनी काय झालं, धडक दिली. पुढे बघा, the train's loco pilot died in the crash while the injured assistant loco pilot remained hospitalized and unfit to give a statement till Wednesday evening. बघा, the train's loco pilot, ट्रेनचा apostrophe, ट्रेनचा जो लोको पायलट died, तो सुद्धा मरण पावला. in the crash, त्या क्रॅशमध्ये, त्या धडकेमध्ये, फाईल, आणि त्या दरम्यान the injured assistant, आणि त्या बघा लोको पायलट तर डेड झाला, परंतु तो असिस्टंट, जो सहकारी होता किंवा सहाय्यक होता, तो इंज्युअर झाला, जखमी झाला, आहे की नाही. इंज्युअर्ड असिस्टंट लोको पायलट रिमेंड हॉस्पिटलाइज, रिमेंड राहिला, हॉस्पिटलाइज, त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं, आणि तो काय तर जखमी राहिला. अँड अनफिट, आणि त्याला अनफिट दाखवलं, की नाही, टू गिव्ह अ स्टेटमेंट टिल वेनसडे इव्हिनिंग, वेनसडे इव्हिनिंग, ज्यावेळेला सायंकाळी ती स्टेटमेंट दिली तर त्या स्टेटमेंटमध्ये तो स्टेटमेंट देण्यासाठी अनफिट राहिला. वी रिसिव्ड द इनिशियल रिपोर्ट, आम्हाला इनिशियल रिपोर्ट मिळालेला आहे, बट परंतु दीज आर प्रायमा फेसिया टेक्निकल पॉईंट. बघा, आम्हाला इनिशियल रिपोर्ट मिळाला, परंतु दीज आर प्रायमा फेसिया टेक्निकल पॉईंट अँड आर पार्ट ऑफ द इन्व्हेस्टिगेशन. प्रायमा फेसिया, प्रायमा फेसियाचा अर्थ होतो पाहता क्षणी जे तुम्हाला पुरावे मिळतात त्याला प्रायमा फेसिया असं म्हटलं जातं. ज्यावेळेला इन्व्हेस्टिगेशनची टीम गेली आणि टीमनुसार त्यांना हे पॉईंट, टेक्निकल पॉईंट मिळाले, अँड पार्ट ऑफ आवर इन्व्हेस्टिगेशन, आणि ते त्यांच्या इन्व्हेस्टिगेशनचे पार्ट होते. द कमिशनर ऑफ रेल्वे सेफ्टी विल नाव लुक इन टू द कॉज ऑफ द ॲक्सिडेंट. बघा, द कमिशनर ऑफ रेल्वे सेफ्टी, जे रेल्वे सेफ्टी जे कमिशनर आहे, विल नाव लुक इन टू, सिम्पल फ्युचर बघा, विल नाव लुक इन टू द कॉज, लुक इन टू पाहतील काय तर कॉज ऑफ द ॲक्सिडेंट. कॉज म्हणजे कारण, ऑफ म्हणजे साचीचे, ॲक्सिडेंटचे जे कारणं होते ते कारणं काय आहेत ते बघतील. पुढे बघा,
अँड प्रोव्हाइड अ डिटेल रिपोर्ट आणि डिटेल रिपोर्ट सविस्तर असा रिपोर्ट ते सादर करतील ड्युरिंग म्हणजे च्या दरम्यान विच पोलीस ऑर ऑफिसर्स विल ऑल्सो बी प्रेझेंट सेड मिस्टर सिंग. त्यावेळेला पोलीस ऑफिसर सुद्धा उपस्थित होते आणि त्यावेळेला त्यांनी त्या घटनेचा पुरावा दाखल करण्यासाठी सांगितलं. मिस्टर सिंग सेड, मिस्टर सिंग म्हणाले द FIR वॉज रजिस्टर, FIR रजिस्टर करण्यात आला अंडर सेक्शन 106 म्हणजे 1061 कॉझिंग डेथ बाय निग्लिजन्स. FIR दाखल करणार कॉझिंग डेथ बाय निग्लिजन्स निष्काळजीपणामुळे डेथ झाल्याचा ते एक. आणि नंतर 125 कलमनुसार कॉझिंग हर्ट दुखापत झाली बाय अन ॲक्ट ऑफ इंडेंजरिंग द लाईफ ऑर पर्सन सेफ्टी ऑफ अदर्स. त्यांनी काय तर इतर लोकांचे जे लाईफ होती, जीवन होतं किंवा वैयक्तिक सुरक्षा होती ती इंडेंजर म्हणजे धोक्यामध्ये टाकली, याचा सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला. ऑफ द भारतीय न्याय संहिता 2023 अँड सेक्शन 153, 154 अँड 175 ऑफ द रेल्वेज ॲक्ट 1989 ऑल डीलिंग विथ द निग्लिजन्स अँड इंडेंजरिंग सेफ्टी ऑफ पर्सन ऑन अ रेल्वे कॅरेज. ओके, चला पुढे बघा. द सेंट्रल गव्हर्नमेंट सेड, सेंट्रल गव्हर्नमेंट केंद्र सरकार म्हणाले की दॅट की BK मिश्रा ओके कमिशनर ऑफ रेल्वे सेफ्टी अंडर द मिनिस्ट्री ऑफ सिव्हिल एव्हिएशन. बघा रेल्वे मिनिस्ट्री कशामध्ये येतं, मिनिस्ट्री ऑफ सिव्हिल एव्हिएशन साऊथ ईस्टर्न सर्कल कोलकाता विल कंडक्ट अन इन्क्वायरी. ते सुद्धा एक इन्क्वायरी करतील. ओके, अंडर सेक्शन 113 ऑफ द इंडियन रेल्वेज ॲक्टनुसार. दिस इन्व्हेस्टिगेशन विल कमेन्स इन द ऑफिस ऑफ डिव्हिजनल रेल्वे मॅनेजर बेलसापूर. दिस इन्व्हेस्टिगेशन विल कमेन्स, सिंपल फ्युचरची रचना आहे बघा, विल कमेन्स म्हणजे सुरुवात होईल. ही शोध मोहीम सुरू होईल कुठे तर डिव्हिजनल रेल्वे मॅनेजर बेलसापूरला जे ऑफिस आहे त्यामध्ये. एनी पर्सन हॅव्हिंग इन्फॉर्मेशन रिगार्डिंग दिस ॲक्सिडेंट द फॅक्ट्स रिलेटेड टू इट विलिंग टू गिव्ह एव्हिडन्स कॅन अपियर अँड गिव्ह एव्हिडन्स ऑर कॅन सेंड इन्फॉर्मेशन इन रायटिंग. बघा काय दिलेलं आहे, एनी पर्सन म्हणजे कुठलाही व्यक्ती, हॅव्हिंग इन्फॉर्मेशन कोणताही व्यक्ती त्याच्याजवळ जी माहिती असेल रिगार्डिंग दिस इन्सिडेंट, रिगार्ड म्हणजे संबंध असणे, दिस ॲक्सिडेंट त्या अपघाताविषयी कोणत्याही व्यक्तीकडे जर माहिती असेल तर त्या व्यक्तीने द फॅक्ट्स रिलेटेड त्याच्याकडे जर त्या गोष्टीशी संबंधित पुरावे असतील विलिंग टू गिव्ह एव्हिडन्स कॅन अपियर आणि त्यांना असं सांगितलं की त्याचे जे इव्हिडन्स आहे पुरावेत ते तुम्ही द्यावे. ओके नाही, अँड गिव्ह इव्हिडन्स आणि त्याचे इव्हिडन्स द्यावे ऑर कॅन सेंड इन्फॉर्मेशन रायटिंग. एक तर तुम्ही पाहता क्षणी समोर येऊन पुरावे सांगावे किंवा रायटिंगमध्ये लिखित स्वरूपामध्ये सुद्धा पुरावे तुम्ही सांगू शकता असं त्यांनी सांगितलं. द गव्हर्नमेंट सेड इन अ प्रेस रिलीजमध्ये त्यांनी सांगितलं. अ रेल्वे स्पोक्सपर्सन सेड द इन्व्हेस्टिगेशन विल बिगिन फॉर्मली ऑन थर्सडे. रेल्वे स्पोक्सपर्सन, रेल्वेचा जो स्पोक्सपर्सन म्हणजे प्रवक्ता आहे तो म्हणला की इन्व्हेस्टिगेशन थर्सडेपासून सुरुवात होईल. आता याच्यामध्येच दुसरी काय बातमी याच्यामध्ये बघा, पॅरेंट्स डे टॉडलर स्टेअर ॲट ब्लॅक फ्युचर. पॅरेंट्स डेड, एक टॉडलर होतं, लहान मुलं होतं, त्याचे पॅरेंट्स त्याचे आईवडील त्यामध्ये मरण पावले आणि त्याच्यासाठी एक ब्लिक फ्युचर म्हणजे अंधकारमय भविष्य झालेलं आहे. पुढे बघा, अर्चना यादव साऊंडेड ओव्हरवेल्म फाय टॉकिंग ओव्हर द फोन. बघा अर्चना यादव साऊंडेड ओव्हरवेल्म, एक अर्चना यादव नावाची कुणीतरी महिला आहे, साऊंडेड ओव्हरवेल्म. मित्रांनो ओव्हरवेल्मचा अर्थ होतो भारावून जाणे. ओके, ओव्हरवेल्म फाईल टॉकिंग ओव्हर द फोन, फोनवर बोलत असताना ती भारावून गेली. ओके, ॲज शी सॉफ्ट, जसं की ती सॉफ्ट म्हणजे हुंदके देत रडत असणे. अँड स्पोक आणि म्हणाली द क्राईज ऑफ अ टॉडलर, त्या लहान मुलाचा आवाज किंवा त्या लहान मुलाचं क्राईज रडणं. अँड द कमोशन आणि गोंगाट किंवा गोंधळ, कमोशन म्हणजे गोंगाट किंवा गोंधळ ऑफ अ हॉस्पिटल कॉरिडॉर मफल्ड हर व्हॉइस. जो गोंगाट यायचा हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये त्या आवाजाने तिला मफल केलं, म्हणजेच काय तर हुंदके देत रडल्यासारखं त्याचं झालं. शी वॉज वेटिंग फॉर द सिटी स्कॅन रिपोर्ट ऑफ हर नेफ्यू ऋषी. शी वॉज वेटिंग, पास्ट कंटिन्युअसची रचना आहे, सब्जेक्ट प्लस वॉजवेअर प्लस वर प्लस ING. ती वाट पाहत होती कशाची तर सिटी स्कॅन रिपोर्ट ऑफ साचीचे हर नेफ्यू ऋषी. त्या महिलेचा नेफ्यू भाचा, ऋषी नावाचा भाचा होता, त्याच्या सिटी स्कॅनची रिपोर्ट पाहत होती जो की त्या रेल्वेच्या याच्यामध्ये सापडला होता. ऋषी अराउंड 2 years ओल्ड. बघा अराउंड म्हणजे आसपास, किती वर्षाचा आहे तर जवळपास 2 वर्षाचा. हॅड अ मिरॅक्युलस एस्केप. मिरॅक्युलस एस्केप, मिरॅक्युलसचा अर्थ होतो चमत्कारिक, आहे की नाही, मिरॅकल शब्द ऐकला असेल तर तो 2 वर्षाचा ऋषी नावाचा मुलगा एस्केप म्हणजेच काय तर निसटला किंवा वाचला, ठीक आहे नाही, त्या अपघातामध्ये वाचला. परंतु लॉस्ट हिज पॅरेंट्स अँड ग्रँड मदर इन ट्यूजडे ट्रेन ॲक्सिडेंट इन छत्तीसगड बेलसापूर. परंतु त्यामध्ये त्याने त्याचे
आई वडील पॅरेंट्स आणि त्याचे ग्रँड मदर ते त्याला हिरावून गेले, म्हणजे ते डायड झाले. हिज पॅरेंट्स अर्जुन अँड शीला अँड हिज मॅटर्नल ग्रँड मदर मानवती वर अमंग द 11 पीपल किल्ड इन द ॲक्सिडेंट. बघा, हिज पॅरेंट्स त्याचे आई वडील अर्जुन यादव अँड शीला अँड हिज मॅटर्नल ग्रँडमदर, मॅटर्नल म्हणजे आईची आई आहे की नाही, मानवती वर अमंग म्हणजे केव्हा वापरायचं, ज्या वेळेला 2पेक्षा जास्त व्यक्ती त्यावेळेला ते एवढे होते, आणि 11 पीपल आणि त्या 11 लोक जे ॲक्सिडेंटमध्ये मरण पावले त्यामध्ये त्याचे ते पालक आणि त्याची आजी होती. हिज फोटोग्राफ्स डीड द राऊंड्स ऑन सोशल मीडिया हेल्पिंग द फॅमिली ट्रेस हिम अ फ्यू अवर्स आफ्टर द ट्रॅजेडी. हिज त्याचे फोटोग्राफ डिड द राऊंड्स ऑन सोशल मीडिया, राऊंड्स फिरत होते कुठे, तर सोशल मीडियावरती फिरत होते, हेल्पिंग द फॅमिली ट्रेस, त्या कुटुंबाचा ट्रेस मिळावं किंवा ठाव ठिकाणा लागावं त्यासाठी त्याचे सर्व फोटोग्राफ फिरत होते. ओके, आफ्टर द ट्रॅजेडी, ज्यावेळेला ती शोकांतिका घडली. पुढे बघा, लाईफ कॅन चेंज इन अन इन्स्टंट, एक आयुष्य क्षणार्धामध्ये बदललं, सेड मिसेस यादव. असे यादव म्हणाला. आय स्पोक टू अर्जुन, मी अर्जुनशी बोलले ॲन आवर बिफोर द ॲक्सिडेंट. बघा काय म्हणली ती महिला, काय म्हणली की मी 1 तासा अगोदर त्या अर्जुनशी बोललेली होती. ओके, म्हणजे त्यांचा भाऊ होता. ही वॉज रिटर्निंग विथ हिज फॅमिली फ्रॉम चंपा, तो कुटुंबासोबत चंपावरून वापस होता. फेअर ही हॅड गोन, फेअर म्हणजे जेथे, ही हॅड गोन पास्ट परफेक्ट रचना आहे, सब्जेक्ट प्लस हॅड प्लस V3. ओके, अशी घटना भूतकाळात घडून गेलेली होती. ही हॅड गॉन टू हॉस्पिटल फॉर अ ट्रीटमेंटसाठी, तपासणीसाठी तो हॉस्पिटलला गेलेला होता आणि चंपावरून तो वापस येत होता. आणि 1 तासापूर्वी त्याने फोन केलेला होता त्याच्या बहिणीला, घटना घडण्याच्या पूर्वी. ही टोल्ड मी, तो मला म्हणाला, ही वॉज स्टील ऑन द ट्रेन, तो अजूनही ट्रेनमध्ये आहे, अँड वॉज जस्ट अ फ्यू किलोमीटर शॉर्ट ऑफ बिलसापूर, बिलसापूरला पोहोचण्यासाठी अगदी थोडासा कालावधी आहे, असं तो त्याच्या बहिणीला त्याने सांगितलं. पुढे बघा, वी एक्सपेक्टेड हिम टू रिटर्न सून, आणि आम्ही अशी अपेक्षा केली होती की तो लवकरच वापस येईल. बट दॅट वॉजंट टू बी, शी सेड, परंतु असं घडलं नाही. मिस यादव वॉज वरीड अबाउट ऋषीज हेल्थ हू सस्टेन्ड इंजुरीज ऑन हिज हेड अँड लेग्स. मिस्टर यादव, जी यादव नावाची जी महिला आहे, वॉज वरीड, चिंता करत होती, अबाउट ऋषीज हेल्थ, तो ऋषी 2 वर्षाचा बालक, त्याच्या आरोग्याबद्दल चिंता करत होती. हू सस्टेन्ड, हू म्हणजेच काय तर जो की, रिलेटिव्ह प्रोनाउन वापरले, जो की इंजुरीज, त्याला इंजुरी झाली, जखमा झाली, ऑन हिज हेड अँड लेग, त्याच्या डोक्याला आणि पायाला जखमा झाली होती, त्यामुळे त्याची जी आत्या होती ती चिंता करत होती. बट द फ्युचर ब्रदर्स हर, शी इज कन्सर्न अबाउट हर नेफ्यूज अपब्रिंगिंग ॲज अर्जुन, परंतु ती चिंता करत होती की त्याचा नेफ्यू जो आहे त्याची अपब्रिंगिंग म्हणजे त्याचं संगोपन कसं व्हावं. अँड ॲटो रिक्षा ड्रायव्हर वॉज अ मॅन ऑफ मॉडेस्ट मीन्स अँड हिज डेथ विल सॅडल देअर एल्डर ब्रदर अजय विथ मोर रिस्पॉन्सिबिलिटी. ओके, चला मित्रांनो, ही होती अत्यंत महत्त्वाची बातमी, महत्त्वाचे वर्ड लक्षात ठेवा. ओके, व्होकॅब्लरी वाटलं तर घेऊया आपण. लक्षात घ्या महत्त्वाचे वर्ड, निग्लिजन्स म्हणजे निष्काळजीपणा, ऑफेन्स म्हणजेच काय तर गुन्हा, अगेन्स्टच्या विरुद्ध, कोलायडेड विथ म्हणजे धडकणे, स्टेशनरीचा अर्थ होतो स्थिर. नंतर आला बघा आपल्याकडे FIR रजिस्टर केला जातो, सबमिट म्हणजे पुरवला जातो, क्र्यू म्हणजे कोण तर रेल्वेचा कर्मचारी. ओके, इन्व्हेस्टिगेशन म्हणजे तपासणी करणं, प्रायमा फेसिया म्हणजे प्रथमदर्शी पुरावा, कमेन्स म्हणजे सुरुवात करणे, ओव्हरवेल्म म्हणजे भारावून जाणे, कमोशन म्हणजेच काय तर गोंगाट किंवा गोंधळ, सॉफ्ट म्हणजे हुंदकेदेत रडणे, मफल्ड क्राय आहे की नाही, म्हणजे दम घोटल्यासारखे आवाज, कसा तर दबक्या आवाजात रडल्यासारखा येणे, त्याला मफल्ड क्राय असं म्हटलं जातं. मिरॅक्युलस म्हणजे चमत्कारी तसं आपण म्हटलं जातं. ओके, तर मित्रांनो, ही होती महत्त्वाची बातमी. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि तुम्हाला हा माझा नंबर सांगितला 8208253845 या नंबरवरती मला तुम्ही व्हॉट्सअप मॅसेज करा, तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड करून घेईल, म्हणजे जेणेकरून तुम्हाला फ्युचर इन्फॉर्मेशन मिळून जाईल. चला मित्रांनो, येथेच थांबूया. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.